नमस्कार, मी राजेश वालकर. लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. फेजपूर नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आज आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यावेळेचा कार्यकाळ आणि आताचा कार्यकाळ. त्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं काम याच्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि आता सध्या जी निवडणूक होऊ घातली आहे त्याकडे त्या कशा दृष्टीने बघतात हे देखील आपण आज त्यांच्याकडनं जाणणार आहोत. मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने आशालता चौधरी यांचं आपल्या या लोकलच्या संवादमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. ताई, आम्ही तुमच्याकडनं पहिले सुरुवातीला जाणून घेऊ. 2001 मध्ये आपण या फेजपूरच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहात. त्यावेळेचा कार्यकाळ आणि आता सध्या सुरू असलेला कार्यकाळ याकडे तुम्ही कसं बघतात? त्यावेळेची तुमची निवडणूक आणि आता सुरू असलेली ही 2025 मधली लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवडणूक, या दोघी निवडणुकांकडे आणि त्यावेळेच्या कार्यकाळाकडे आताच्या कार्यकाळाकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता? आता काळ बदललेला आहे. त्यावेळेस आमच्या वेळेस निवडून येणं कठीण नव्हतं एवढं, पण निधी पण मिळत नव्हता जास्तचा. आणि तेव्हा लोकांनी अगदी भरभरून निवडून दिलं होतं मला. सर्वांनी अगदी स्वतःहून की बुवा नाही, आम्हाला हेच नगराध्यक्ष, BJPचे कमळचेच नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे, कारण आपल्याकडनं अपेक्षा होत्या लोकांच्या आणि त्याप्रमाणे 5 वर्षात आपण कामंसुद्धा केलेली आहेत. अच्छा, तुम्हाला ज्यावेळेला निवडून दिलं त्यावेळेला तुम्ही एकट्या नसेला, तुमच्यावर बाकीचे सुद्धा नगरसेवकांनी पूर्ण सत्ता तुमची होती. हो. मला जरा त्या निवडणुकीविषयी सांगा ना, किती जण आले, कशा पद्धतीचे होते, सगळी सत्ता तुमची होती का, कसं होतं? फक्त 2 नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे होते. बाकी सर्व नगरसेवक पूर्ण मेजॉरिटी सहित आमचं BJPचं कमळ तेव्हा निवडून आलं होतं. अच्छा, भारतीय जनता पार्टीतर्फेच आपण त्यावेळेला निवडणूक लढवली हो, होती आणि भारतीय त्यामध्ये जनता पार्टीतर्फेच पॅनल होतं आणि त्या पूर्ण जेवढे उभे होते तेवढे सर्व निवडून आले होते. तुमचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ होता हं. त्या कार्यकाळाविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तो कार्यकाळ कशा पद्धतीचा होता, त्यावेळेला आपली कोणती अशी महत्त्वपूर्ण अशी कामं झाली? महत्त्वपूर्ण काम पहिलं म्हणजे पाणी पुरवठा योजना. आता आपण बघतो की सगळीकडे पाण्याची किती टंचाई आहे. तेव्हा सुद्धा आधी ट्यूबवेल होत्या, त्या ट्यूबवेल आटत आलेल्या होत्या आणि पाण्याची टंचाई होती तेव्हा सुद्धा. आणि त्या वेळेस 8.5 कोटीची पाण्याची ही योजना, तर ती आधी माझे मिस्टर जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी ती मंजूर करून आणली होती आणि मग नंतर माझ्या काळामध्ये ती ताब्यात आम्ही घेतली सर्वांनी आणि ती सुरू केली आणि शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा सुरू झाला. काय योगायोग आहे, म्हणजे पहिले तुमच्या मिस्टरांनी, पतींनी ती मंजूर केली हो. आणि ती मंजूर केल्यानंतर तिला तुम्ही सुरू केला. मला जरा त्यांच्या कार्यकाळाविषयी देखील जाणून घ्यायचं आहे की त्यांनी ती योजना कशी आणली आणि ती त्यावेळेच्या कार्यकाळात त्यांना कशा प्रकारे सहकार्य मिळालं हे जरा मला जाणून घ्या. त्यावेळेस ते 2-2.25 वर्ष फक्त नगराध्यक्ष होते आणि तेव्हा दुसरं सरकार होतं आणि मंत्रालयात जाऊन ते मागून थकले होते आणि मग शेवटी त्यांनी असा विचार केला की आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं, हे आपल्याला सहकाराचा हात देत आहेत. आणि मग भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि कमळ आलं आणि फेजपूर गावाच्या विकासाला सुरुवात झाली. म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे त्यावेळेला पाण्याचा स्रोत म्हणजे ती योजना मंजूर करण्याचं काम झालं, असं म्हणता हो, येईल? भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यानेच पाण्याची योजना मंजूर झालेली तेव्हा. अच्छा, आणि ती नंतर तुम्ही कार्यान्वित केली असं म्हणता हो. येईल? मधला जो 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काही काम झालेलं नाही असं म्हणता येईल? नाही, मधला 5 वर्षाचा काळ गेला. अच्छा. ते नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर मधला 5 वर्षाचा काळ केला आणि ती मंजूर केलेली योजना मी जेव्हा निवडणुकीला उभी होती त्याच्या थोडं आधी ती पाईपलाईन टाकणे वगैरे म्हणजे सुरू झालेलं होतं गावात काम. आणि मग ती ताब्यामध्ये मी नगराध्यक्ष झाल्यावरती आम्ही ती ताब्यात घेतली प्राधिकरणकडनं आणि प्राधिकरणतर्फे काम झालं होतं ते. अच्छा. आणि ती ताब्यात घेतली आणि मग सुरू केली. अच्छा, ह्याच्या व्यतिरिक्त अजून अशी कोणती कामं ही तुमच्या कार्यकाळामध्ये झालीत या फैजपूर शहरामध्ये व्यापाऱ्यांसाठी कॉम्प्लेक्स वगैरे आणि जेव्हा पाण्याची योजना झाली आणि या शहरामध्ये सोयी वाढायला लागल्या तेव्हा झपाट्याने फैजपूरचा विकास व्हायला लागला आणि झपाट्याने संख्यासुद्धा वाढायला लागली. कॉलन्यांची खूप वाढ झाली, उद्योगधंदे आले, बांधकाम वगैरे म्हणा. खूप कॉलन्या, आधीपूर्वी एवढ्या कॉलन्या वगैरे नव्हत्या. त्या आता नंतर म्हणजे जेव्हा
कामं होत आहे व आणि विशेष म्हणजे लोकांचं काय होतं की बा फैजपूरला पाण्याची टंचाई नाही आणि अतिशय शुद्ध असा पाणी पुरवठा फैजपूरला आहे. म्हणून आपण पेन्शनर लोक बहुतेक किंवा आजूबाजूचे लोक की आता आपण फैजपूरच स्थायिक व्हायचं आणि इथे आरामात छान जीवन जगायचं. कारण इथे सोयी पण रस्ते, गटारी, पाणी सर्व सोयी होत आहे म्हणून आपण फैजपूरमध्ये यायचं. म्हणून फैजपूरचा ते चारही बाजूंनी झपाट्याने तेव्हा वाढ झाली आणि कॉलन्यांमध्ये वाढ झाली. ताई, तुम्ही 5 वर्ष नगराध्यक्ष असाल. हो. त्याच्यानंतर तुम्ही कधी राजकारणात आला नाहीत पुढे? त्याच्यानंतर असं नाही आलो, राहिलो होतो एकदा उभं. पण मग कसं आहे काळ बदलत जातो तसा लोकांचं पण बदलत जातं आणि कसं आहे आता नंतर आम्ही पण मग काही एवढं पक्षाचं कार्य केलं फक्त. अच्छा. भारतीय जनता पार्टीमध्ये आजही आपण हो. कायम आहात. आता भारतीय जनता आता पार्टीतर्फे सुद्धा आहे. सराफ उभे आहेत. हं. लोकनियुक्त तुम्ही ज्या पदावरती निवडून आलात त्याच पदासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सराफ या उभ्या आहेत, दामिनी सराफ. हो. तुम्ही त्यांच्याकडे कसं बघतात? त्या कशा, ते एक तरुण आहेत, त्या दृष्टिकोनातून विचार केला असता किंवा त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? त्यांच्याकडनं मी अपेक्षा मी माझ्यासारखीच ठेवते. हं. कारण मी नगराध्यक्ष झाले. मग सुरुवातीला मी तयार नव्हते, पण माझ्या मिस्टरांनी मला तयार केलं, की "बाबा तू नाही हो निवडणुकीमध्ये उभी राहा." मी उभी राहिले आणि नंतर त्यांनी तर म्हणायला गेलं तर माझ्या मिस्टरांनी माझा हातच सोडला, की "तू स्वतः स्वावलंबी व्हायचं." असं किंवा माझ्या सहकार्याने तू सगळा अभ्यास करायचा आणि तू सगळे मीटिंग अटेंड करायचं. सगळं तुला जळगावला कलेक्टर ऑफिसला कामं असले तिथेही तूच जायचं. काही आपले मंत्री आले तिथे कामं मागायची तिथेही तूच जायचं. तर तशीच अपेक्षा मला दामिनी सराफकडनं सुद्धा आहे आणि तिचं शिक्षण वगैरे भरपूर आहे. तिच्या मिस्टरांचं शिक्षण वगैरे भरपूर आहे आणि तरुण आहे आणि ॲक्टिव्ह सुद्धा आहे. त्यामुळे ती माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं कार्य करेल यात शंका नाही. वाह! मला पूर्ण गॅरंटी आहे. अच्छा, वाह! खूप छान. आपल्या निवडणूक सध्या होते आहे. भारतीय हं. जनता पार्टीतर्फे सगळे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. आपले नगराध्यक्ष पदासाठी देखील दामिनी सराफ उभे आहेत. त्यांना तुम्ही शुभेच्छा. या सगळ्यांसाठी तुम्ही काय संदेश देणार? निवडणुकीच्या हिशोबाने मी हा संदेश देणार सर्व नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना, की आपण निवडून आल्यावरती आता आपलं काय आपण निवडून आलो बुवा, की आपलं काय आता एवढं हे नाही. नाही, आपण उद्यापासून कामाला लागलंच पाहिजे आणि जनतेचे प्रश्न हे सोडवायलाच पाहिजे. कारण आता फैजपूर गावाची लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे. तेव्हा आपण पाण्याची योजना केली, ती अजून वाढीव व्हायची गरज आहे. तिचं नियोजन थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. ते नियोजनाची आणि फैजपूर शहरासाठी अंडरग्राऊंड गटारींचं महत्त्वाचं आहे. तेव्हा माझ्या काळात सुद्धा मी प्रस्ताव टाकला होता, पण त्यानंतर तो काही पुढे गेला नाही. तेव्हा मला वाटतं मी 3.25 कोटीचा टाकला होता, की अंडरग्राऊंड गटारी आणि जसं या भागाला 4 भागांना जे सांडपाणी असेल, त्याचा पुनर्वापरसाठी म्हणून सगळा प्रस्ताव तयार करून मी तेव्हा टाकला होता. हं. तर तो तसा प्रस्ताव आता होईल आणि तो करणार आहेत आणि तो होणार नक्की. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आल्या, की तो प्रस्ताव आधी होणार. अच्छा. त्यामुळे फैजपूर गावात स्वच्छता खूप प्रमाणात राहणार, डासांचा प्रादुर्भाव जाणार, अशा भरपूर सोयी होतील. हे सगळे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा तुम्हाला विश्वास आहे का? नसला तर तो का? सर्व निवडून येतील असा मला विश्वास आहे. सर्व यंग जनरेशन पार्टी आहे. सर्व युवकांना आणि तरुण महिलांना अशी भारतीय जनता पार्टीने आता संधी दिलेली आहे आणि बहुतेक सर्व सुशिक्षित, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष असेच उमेदवार निवडून उभे केलेले आहेत भारतीय जनता पार्टीने. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे आणि गावकऱ्यांचा सुद्धा विश्वास आहेच समजा भारतीय जनता पार्टीवरती. कारण आपल्या सरकारने कामच तसं केलेलं आहे. आमचे आमदार अमोलदादा जावळे अतिशय लक्षपूर्वक त्यांचं काम आहे प्रत्येक शहरामध्ये, समजा यावल, रावेर असू द्या किंवा फैजपूर असू द्या. त्यामुळे समोरच्या माणसाचं काम बोलतं आणि ह्यांच्या अंडर हे राहतील म्हणजे मग आपले कामं होणारच. आता कालच आपले मंत्री गिरीश महाजन, आदरणीय गिरीश महाजन जे आले होते, कालच त्यांना मी म्हटलं, की आमच्या फैजपूरसाठी मला महिलांसाठी लेडीज जिम पाहिजे, दामिनीच्या काळामध्ये त्या झाल्या पाहिजे. होतील म्हणे. कारण आता महिलांचे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. वयस्क ज्या महिला आहे त्यांना काही फिजिओथेरपी वगैरे एवढी इथे सुविधा नाही आहे. म्हणून म्हटलं आम्हाला 2 लेडीज जिम तरी 2 द्या, 3 द्या, आम्हाला लेडीज जिम पाहिजे. धन्यवाद आशाताई. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना विश्वास आहे आणि या महिलांसाठी देखील काम अतिशय चांगल्या पद्धतीने येणारी महिला सुद्धा करू शकेल असा त्यांना विश्वास आहे. आणि त्यांनी अपेक्षा मात्र व्यक्त केली आहे,
की तितक्याच तडपीने, तितक्याच तडफ पद्धतीने त्यांनी काम करावं ही अपेक्षा देखील आशा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने या ठिकाणी आशा त्यांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.